नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो व्हायब्रोज यूट्यूब चॅनलवर. तर आज मी आलो पुण्याजवळ नसरापूर येथे असलेल्या निसर्गरम्य, शांत आणि पवित्र ठिकाणांपैकी एक असलेल्या बन्नेश्वर उद्यानामध्ये. चला तर मग तिथं आपलं मंदिर पण बघायचं आहे आणि उद्यान पण बघायचं आहे. तर दोन्ही आज कव्हर करूया. पुण्याजवळील नसरापूरचे बन्नेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. पुण्यापासून हे मंदिर साधारण 35 किलोमीटर लांब आहे. मी बन्नेश्वर मंदिरात जाण्यासाठी कात्रज घाटामधून चाललो होतो आणि इथे मला सकाळी हा सुंदर सनराईज पाहायला मिळाला. तर मंदिरात जाण्यासाठी पुणे सातारा हायवेवरून पुढे येत नसरापूर फाट्यावरून उजवीकडे वळून 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मित्रांनो, सकाळी 8 वाजता आले. बघा मंदिरात कोण नाही, एकदम शांत आहे. मित्रांनो, बन्नेश्वर मंदिरात पार्किंगसाठी खूप मोठी जागा अवेलेबल आहे आणि पार्किंगसाठी कोणतेही चार्जेस घेतले जात नाही. मंदिरासमोरच आपल्याला एक त्रिशूल पाहायला मिळतं. मंदिरात जाण्यापूर्वी मला तुम्हाला हे दाखवायचं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही पण बन्नेश्वर मंदिरात येत असाल तर या नियमांचं पालन करा, कारण आपली संस्कृती ही आपणच जपली पाहिजे, बरोबर ना? या मंदिराचा दरवाजा पहा, किती सुंदर आहे. लाकडापासून बनलेला असा दरवाजा हल्ली आपल्याला पाहायलाच मिळत नाही. मंदिरासमोर 2 पाण्याची कुंडे आहेत. या कुंड्यांमध्ये रंगीबेरंगी मासे आणि कासव पाहायला मिळतात, जे पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. तर मित्रांनो, इथं तुम्हाला पाण्याचे 2 कुंड पाहायला मिळतात. त्यातल्या एका कुंडामध्ये आपल्याला हे रंगीबेरंगी मासे पाहायला मिळतात. किती सुंदर आहे बघा, आणि स्वच्छ पण. इथं दुसऱ्या कुंडात मित्रांनो हे पहा, आपल्या इथं कासव पाहायला मिळतात. हे पहा मित्रांनो, त्याच्या कानाला बघा लाल लाल दिसत असेल तुम्हाला. हे वेगवेगळ्या प्रकारचे कासव आहे असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, मंदिरातल्या गर्भगृहात जायच्या अगोदर तुम्ही हातपाय धुवूनच जावं. मंदिरामध्ये आपल्याला स्वतंत्र नंदी मंडप पाहायला मिळतो. नंदीची ही मूर्ती खरंच खूप छान आहे. मी आतापर्यंत खूप मंदिरात गेलो, पण अशी मूर्ती ही फार कमी पाहायला मिळते. मंदिराच्या आवारात एक मोठी ऐतिहासिक घंटा आहे. याच्या मागील इतिहास असा आहे की चिमाजी अप्पांनी 1739 मध्ये वसईच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर विजय चिन्ह म्हणून ही घंटा आणली होती. यावर 1683 हे वर्ष आणि क्रॉसचे चिन्ह देखील आहे. ही घंटा आजही आपल्याला पेशव्यांच्या शौर्याची साक्ष देते. मुख्य गाभाऱ्यात आपल्याला महादेवाचे शिवलिंग पाहायला मिळते. तुम्ही घर बसल्या महादेवाच्या शिवलिंगचे दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकता. तर मित्रांनो, दर्शन घेऊन आलेलं आहे. मंदिर खूप सुंदर आहे, पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम 1749 मध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केलेले आहे. त्यामुळे हे मंदिर पूर्णपणे पेशवेकालीन वास्तुकलेचा नमुना आहे. त्या काळी हे मंदिर बांधण्यासाठी 11,426 रुपये, 8 आणे आणि 6 पैसे इतका खर्च आला होता. मंदिर परिसरात दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर देखील आहे. तर मित्रांनो, मंदिरातून आताच दर्शन घेऊन आलेलं. मंदिर खूप छान आहे, खूप म्हणजे खूप. बाहेरचा निसर्ग वगैरे तुम्ही पाहिला ना, तुम्हाला खरंच खूप आवडेल. तुम्ही नक्कीच मंदिराला भेट द्या.
बनेश्वर मंदिर हे पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात आहे. तुम्ही जर वरच्या बाजूला पाहिले तर लक्षात येईल की आजूबाजूला पूर्ण हिरवीगार आणि मोठमोठी झाडे आहेत. मंदिराच्या परिसरात आपल्याला गणेश मंदिर देखील पाहायला मिळते. तर मित्रांनो, इथं बघा जुन्या काळातले शिल्प पाहायला मिळते, ते दगडावर कोरलेले. जवळून बघा. तर मंदिरातून बाहेर येऊन आता आपण जाऊया बनेश्वर वन उद्यानामध्ये. मंदिरात जाण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, पण उद्यानामध्ये जाण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 20 रुपये प्रवेश शुल्क आहे. तर मित्रांनो, मंदिरातून जाऊन आलेलो आहे. आता उद्यानामध्ये आलो, एंटर केलं आहे. तिकीट बघू शकता, 20 रुपये. इथलं 20 रुपये तिकीट आहे. तुम्हाला डायरेक्ट उद्यानामध्ये प्रवेश मिळतो. उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खूप काही आहे, चांगलं आहे. तर मित्रांनो, उद्यानामध्ये आलं आहे. बघा, अख्खा साईडला जंगलच पाहायला मिळेल तुम्हाला. अख्खं इकडं खूप सुंदर असं दिसो. उद्यानामध्ये एंटर केलं मित्रांनो, पहिलं तर मुलांसाठी खेळण्यासाठी प्लेइंग एरिया आहे, जे तुम्हाला घसरगुंडी, झोका वगैरे पाहायला मिळेल. जर तुम्ही फॅमिलीसोबत आला असाल आणि तुमच्यासोबत लहान मुले असतील तर त्यांना हा प्लेइंग एरिया खूप आवडेल. सगळीकडे बघा, तुम्ही किती जरी ऊन असलं तरी तुम्हाला इथं ऊन लागणार नाही, कारण पूर्ण एरिया झाडांनी कव्हर आहे. उद्यानामध्ये ओपन जिम पण अवेलेबल आहे आणि इथले सर्व इक्विपमेंट्स हे चांगल्या स्थितीत होते आणि वेल मेंटेन. इथं पहा मित्रांनो, तुम्हाला विविध प्रकारची रोपं पाहायला मिळतील. मला यांची एक गोष्ट खूप आवडली की जे असे वेगवेगळे झाड आहेत ना, त्याच्यात प्रत्येक झाडावर त्यांनी बोर्ड लावलेला आहे आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती दिली. हे पहा मित्रांनो, मला इथं बोर्ड दिसला. हे चिंचाचं झाड आहे, छोटंच आहे पण खूप सुंदर. तर मित्रांनो, तुम्हाला आता एक जागा दाखवतो, ती लहान मुलांसाठी खरंच खूप छान आहे, त्यांना पण खूप आवडेल. हे पहा, इथं तुम्हाला हत्ती, जिराफ वगैरे वेगवेगळे प्रकारचे प्राणी पाहायला मिळतील. हे पहा, हत्ती आहे इथं साईडला, पण हत्ती कसा खूप सुंदर केलेला आहे. माग आपल्याला हरिण, वाघ, चला ते पण दाखवतो तुम्हाला. हे पहा, हरिण आणि वाघ शेजारी शेजारी ठेवलेत. इथं जिराफ खूप सुंदर असा, आणि साईडला इथं हे पहा. मला पहिलं हे खरंच वाटलं, नंतर कळलं हे स्टॅच्यू आहे म्हणून. मित्रांनो, उद्यानामध्ये आलं आहे. पक्ष्यांचा आवाज एवढा सुंदर येतो ना, तुम्ही ऐका फक्त. मित्रांनो, इथं पहा, मला क्रिसमस ट्री पण भेटला आहे, ज्याला ॲरोकॅरियास SPP असं काहीतरी लिहिलेलं आहे. हा पण खूप सुंदर दिसतो आहे, पण हा खूप मोठा आहे. आपल्याकडे जो वापरला जातो तो खूप छोटा असतो क्रिसमससाठी. तर मित्रांनो, या उद्यानामध्ये खूप अशी सुंदर हिरवळ आहे सगळीकडेच. बघा, इथं सावली म्हणजे सावलीच आहे, तुम्हाला उन्हाचं एक हे पण लागणार नाही. खूप सुंदर आहे. जर तुम्ही फॅमिली ट्रिप वगैरे प्लॅन करत असाल तर हे ठिकाण उत्तम आहे. आता तुम्ही धबधब्याकडे चाललो आहे, पण धबधबा मला वाटतं चालू नसणार, कारण आता उन्हाळा चालू होत आहे. पावसाळ्या वगैरेमध्ये हे ठिकाण अजूनच जास्त चांगलं दिसत असेल. तुम्ही पावसाळ्यामध्ये तर नक्कीच व्हिजिट करा, मस्ट व्हिजिट आहे पावसाळ्यामध्ये हे. मित्रांनो, कमळ हौद बघायला आलतो, पण इथं पाणीच नाही आहे. बहुतेक हाच कमळ हौद आहे, मला एक्झॅक्टली माहीत नाही, तर नाव लिहिलेलं नाही, फक्त आतमध्ये कमळ हौद आहे असं म्हणून दाखवलं होतं. बहुतेक हाच असावा, कारण गोल गोल बघा ना, एकदम कमळासारखं.
तर मित्रांनो इथलं पण दाखवलं, आता कमळ लॉन सगळं दाखवलं आहे. आता ॲडव्हेंचर पार्ककडे जाऊ आणि त्याच्या पुढे धबधबा आहे. खूप सुंदर असा पाथवे बनवला आहे मित्रांनो. इथं समोर पूल पण दिसत आहे छोटासा. मित्रांनो जर आता इथं पाणी असलं असतं ना, हे खरंच खूप छान दिसलं असतं. हे बघा बॅक साईडला पण किती सुंदर दिसतंय, ते एकदम मस्त दिसलं असतं. चालेल काय नाही, तुम्हाला पण नक्की तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्कीच व्हिजिट करा. आता पण या, मंदिर वगैरे खूप चांगलं आहे, हिरवळ वगैरे एकदम मेंटेन आहे. उन्हाळा जरी असला तरी खूप छान आहे, तुम्हाला पण आवडेल नक्कीच. हे पहा मित्रांनो वरती ॲडव्हेंचर पार्कच्या ॲक्टिव्हिटीज दिसतात, पण कोणच नाही आत्ता. हे पहा इथे बोर्ड लावून ठेवलेला आहे, कुठली ॲक्टिव्हिटी तुम्ही किती करू शकता. संपूर्ण पॅकेज जर घेतलं तर 250 रुपयामध्ये आणि बाकी झिपलाईन 100, बाकी सगळे ॲक्टिव्हिटीज 50 रुपयामध्ये. मित्रांनो हे पहा, हे तिकीट काउंटर आहे. हे पहा मित्रांनो इथं टायर लावलेले दिसतात, ह्याच्यावरून एक ॲक्टिव्हिटी असेल. आणि ह्या साईडला पहा, हे जे लाकूड बांधलेलं दिसत आहे का, लाकूड तिथून वरतून चालूच एक ॲक्टिव्हिटी आहे. आणि इकडं ह्या साईडला अजून एक ॲक्टिव्हिटी आहे, ही वाली. आणि ह्या साईडला अजून एक. ह्या ॲक्टिव्हिटीज मोस्टली मित्रांनो लहान मुलांसाठीच असेल, कारण मोठ्या मुलांसारखं तर इथं काहीच दिसत नाही. झिप लाईन पण आहे इथं, पण मोस्टली ते पण लहान मुलांसाठीच असणार. कारण मी लास्ट टाईम एकदा आलतो ना, तिथं फक्त मला लहान मुलंच खेळताना दिसत होते, जे झिप लाईन ॲक्टिव्हिटी करताना दिसले होते. त्यामुळं लहान मुलांसाठी खूपच छान आहे. म्हणजे तुम्ही फॅमिलीमध्ये येत असाल सगळे मिळून तर खरंच चांगलं आहे. नेट क्रिकेट 1 तास 100 रुपये फक्त. हे बा असं आहे, खाली टर्फ आहे, म्हणजे सिमेंटचं बनवलेलं आहे. उद्यानामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी बसण्याची चांगली सोय पाहायला मिळेल. तर मित्रांनो एवढं उद्यान फिरलं पण इथं कुठंच घाण वगैरे दिसली नाही, कचरा वगैरे दिसला नाही. जर तुम्ही पण इथे येत असाल तर कचरा करू नका. अशी इथं कचरा पेटी लावलेल्या आहेत, त्याच्यातच कचरा टाका. तर हे पहा मित्रांनो धबधब्याकडे जाण्या अगोदर ह्या जरा सूचनांचं पालन करा. कारण काही लोक धबधबा पाहता पाहता आतमध्ये जातात आणि त्यांना कळत नाही की पाणी हे किती आहे. आता उन्हाळा असल्यामुळे पाणी जास्त नसेल, पण तुम्ही पावसाळ्या वगैरेमध्ये आले की ह्याची खास काळजी घ्या. मित्रांनो मला पाणी भेटेल का नाही याचा खरंच अंदाज नव्हता, पण मी तुम्हाला दाखवतो. खाली पाणी दिसतंय, 1 मिनटं. हे पहा खाली अजून पण थोडं थोडं पाणी दिसतंय. नदीमध्ये पाणी तर दिसत आहे, म्हणजे धबधबा चालू असणार, पण छोटासा. हे पहा मित्रांनो धबधबा तर नाही आहे, ऑब्व्हियसली आता नसणारच, पण नदीमध्ये पाणी तर वाहताना दिसत आहे. ह्या धबधब्याच्या पलीकडे आपल्याला गावातील माणसांची शेती पाहायला मिळते. शेतीसोबतच डोंगर आणि इथे असणाऱ्या झाडांचा व्ह्यू खूप सुंदर दिसत आहे. तर मित्रांनो धबधब्यामध्ये पण जाऊन आलो आहे, म्हणजे आतमध्ये नाही गेलो, वरतूनच दाखवला, खाली नाही उतरायचं. कारण त्यांनी सूचना लिहिलेल्या आहेत, त्याचं पालन केलंच पाहिजे. धबधब्यामध्ये थोडं पाणी वाहताना दिसलं होतं, म्हणजे पाणी वरतून अजून वाहत येते नदीमधून. त्यामुळेच आपल्याला इथं खाली नदीमध्ये थोडं पाणी अडकलेलं दिसतंय. अडकलेलं नाही म्हणजे वाहतंय पाणी ते. तर तुम्ही पण या, पाणी आहे इथं थोडंफार काय आहे ना, पण एन्जॉय होतं इथं धबधब्याच्या जवळ. चला तर मग आता जाऊया बाहेर. मित्रांनो मंदिरामध्ये आणि इकडं उद्यानामध्ये फिरता फिरता 1.5 तास कधी गेला ते कळलंच नाही. आता सकाळी काय खाऊन नव्हतं आलं, त्यामुळे खूप भूक लागली. जाता जाता टोल नाक्याच्या पुढे आपण काहीतरी खायला थांबूया. शहरातल्या दगदगीच्या जीवनातून बाहेर येऊन इथल्या वातावरणातील मोकळी हवा नक्कीच अनुभवा. तुम्हाला ही खूप छान वाटेल आणि मन देखील प्रसन्न होईल. तर मित्रांनो उद्यानामधून पण आपल्या मंदिर पाहायला मिळालं. मित्रांनो हे पहा, एक्झिट मारताना मला हे काय दिसलं, किती सुंदर फुलांनी सजवलेलं हे गेट. खूप म्हणजे खूप सुंदर.
मंदिराला लागूनच इथे हॉटेल पण आहेत. जर तुम्हाला चहा आणि नाश्ता किंवा जेवण करायचं असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता. मित्रांनो, जर तुम्ही फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत फिरण्यासाठी एखादी चांगली जागा शोधत असाल, म्हणजे शांत, निसर्गरम्य आणि पॉझिटिव्ह व्हाईब देणारी, तर बन्नेश्वर मंदिर हे खूप चांगलं आहे. तुम्ही इथं आलात तर तुम्ही मंदिरात पण जाऊ शकता आणि उद्यानामध्ये पण फिरू शकता. तर भेटूया पुढच्या व्लॉगसोबत. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. घरी जाताना नाश्ता करण्यासाठी मी टोल नाक्याच्या पुढे सुप्रसिद्ध असलेल्या कैलास बेळ इथे आलो. टोकन घेऊन मी आलो साऊथ इंडियन काउंटरवर. मी घेतला होता गरमागरम टोमॅटो ऑनियन उत्तप्पा, जो की खरंच खूप टेस्टी होता.